आजचा जो जी आर आहे तो प्रदर्शित जो झालेला आहे तो हैदराबाद गॅझेटियरच्या इम्प्लिमेंटेशन संबंधी आहे. तर त्याच्यात ह्या जी आर मध्ये काय दिलंय की हैदराबाद गॅझेटियरचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल त्याची कार्यपद्धती जी आहे ती या जी आर मध्ये दिली गेलेली आहे. तर ह्याच्यात तीन प्रमाणपत्र दिले जातील ह्या जी आर प्रमाणे. एक तर कुणबी प्रमाणपत्र, मराठा कुणबी प्रमाणपत्र आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र. तर ह्या जी आर मध्ये सांगितलं गेलेलं आहे की एक गाव पातळीवर त्रिसदस्यीय समिती असेल, त्याच्या समोर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सादर करायचे आहेत आणि मग ती समिती निर्णय घेईल आणि मग ते प्रमाणपत्र दिलं जाईल. इंडिव्हिज्युअल केस टू केस बेसिसवर हे प्रमाणपत्र. हा जी आर हैदराबाद गॅझेटियरचा मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांपुरताच आहे. हा जो जी आर आहे तो जी आर इम्प्लिमेंट करायला जेव्हा तो जी आर प्रदर्शित होईल ऑफिशियली, असं मंत्री मला वाटतं आज म्हणाले उद्या परवा तो प्रदर्शित होईल, त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. म्हणजे त्रिसदस्यीय समिती बनेल आणि मग प्रोसेस स्टार्ट होईल. आता जी आर एकदा इम्प्लिमेंट झाला की कोणी ह्याच्या विरुद्ध याचिका दाखल करू शकतं, कोणीही नागरिक किंवा संस्था. हायकोर्टात ते एक रिट पिटिशन दाखल करू शकतात. मग तो जी आर तिथे कसा टिकवायचा ती सरकारची जबाबदारी आहे, कारण जी आर सरकारचा आहे. पण कोणत्या बेसिसवर हा जी आर चॅलेंज होऊ शकतो की हा असंविधानिक आहे, हा डिस्क्रिमिनेटरी आहे, कोणावर तरी हा अन्याय करत आहे, या सर्व बाबींबद्दल हा जी आर चॅलेंज होऊ शकतो.